इथून आमची ट्रेकिंग स्टार्ट होईल. मी चालली आणि हा सीनला तर भाई तोड नाही. सुंदर तुंगनाथ मंदिर. आपण जाऊया आता चंद्रशिला बघायला, जिथे भगवान श्रीरामांनी तपश्चर्या केली होती. दम लागतोय पण फ्रेश एअर आणि सीनरी बघून थोडंसं रिलीफ मिळतोय. हे बघा, मी एकटा, सगळी झोपलेली. आम्ही पोचलो आता तुंगनाथला. खास खोल मी जरा आम्ही पोचलो आता तुंगनाथला पोचू. आणि आम्ही ढगांच्या पण वर आहोत बघा. ढगांच्या वरती ओव्हर द क्लाउड्स बेबी. खाली ढग आहेत. हे तुंगनाथला आम्ही चालू आहे. तुंगनाथ हे जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे आणि पंचकेदारपैकी एक आहे. चला आता पंचकेदारपैकी एक पहिलंच तुंगनाथ आपलं होईल. आणि ही याची हाईट पण खूप आहे. रस्ता तर एक नंबर. मी चाललोय तुंगनाथकडे आणि कंटिन्यू चढतोय वरती. ढगांच्या वर येत सीन बघण्यासारखा आहे ते. माझ्या हातात दिली ते आता तुम्हाला. अरे देवा, तो बघा 2 श्रावण बाळ आहेत आमच्याकडे. बघा तो मागचा एक बघा आणि हे बघा, दोघं पण बघा. एका प्रेम मध्ये 2 जण, 2 श्रावण बाळ. परत न्यायला पाहिजे. हो, गाडीवाल्याला ऊत आला आणि तो मध्ये आला. गाडीवाला मागे राहिला. आम्ही पोचलो आता आणि हा सीन बघा. हा सीन एक नंबर. सो चला आधी आम्ही नाश्ता करू. नाश्ता करून झाल्यावर मग आम्ही तुंगनाथची ट्रेकिंग करू. नाही तिकडूनच जायचं आपल्याला. चालायला जाम मजा येईल. का? केदारनाथला बुटा घेतला नसता. आता आम्ही नाश्ता करतो इथे मस्तपैकी गरम गरम उपमाच ना. नंतर कसं मी चुकायला नको ना. फायनली आम्ही पोचलो आता गेट जवळ आणि इथून आमची ट्रेकिंग स्टार्ट होईल. आणि मग इथून डायरेक्ट सरळ चढत तुंगनाथकडे निघू आम्ही, जे की पंचकेदारपैकी एक आहे. चला, हर हर महादेव. हर हर महादेव. काय कशाला थांबल्या बाबा? अच्छा, आम्हाला नक्की का थकली? तर चला आता ट्रेकिंग चालू आहे. आणि इकडे रुपेश भाऊ चालला. जय भोले, जय भोले, बम बम भोले. आणि इकडे ट्रेकिंग कंटिन्यू अशी अपहिलच आहे, वरच चढायचं आहे. चला हळूहळू आपण वरती जाऊया. सो चलो आता मम्मीला घोडा करायचा आहे, कारण मम्मीचा तुम्हाला माहिती आहे मम्मीचा पाय फ्रॅक्चर होता आणि आता त्याचा बँडेज सोडलाय. सो मम्मी पुढे गेली आहे, पण मम्मीसाठी घोडा केलाय. आता तिथपर्यंत विक्रम पाटील मजा घेणार घोड्यावर. चला आपण जाऊया आता. मम्मी जिथपर्यंत मम्मी चालेल तिथपर्यंत चालेल. मग जिथे थांबेल तिथे घोडा मम्मीला देऊ. सो चलो आता मम्मी भेटली, मम्मी चालली. चला आम्ही येतो मागे. चला आता. सो आम्ही ट्रेकिंग चालू करून थोडाच टाइम झालाय आणि आमची थकलेली गँग बघा
याला विचारताना का 1 किलोमीटर सांगले तो खुश झाली. 1 किलोमीटर 1 किलोमीटर हो आहे अभी 3 बाकी आहे. तशी तोंडा पांबली. आणि रित्वी नको दादा बोल. विक्रांत दादा की रित्वी तुला नाही आम्ही सांगत होतो की रित्वीला घे. अक्का साहेब पण बोलले की रित्वीला घे. बरं झालं नाही. ती बोलली नको बोलते रित्वीला. ते बघा रित्वीचं नाव घेतलं कसं तोंड केलं हिने. बरं झालं आलं नाही. आणि तुला पिझ्झा पण नाही पाठवून देत तिची. बाई रात्री 12ला पिझ्झा पाठवले मी तिला ऑलरेडी. बाई आता खाली गेलो असतो. तर चला आम्ही ट्रॅकिंग करतोय आणि बाजूने ही सिनरी. थंडी लागेल. जीन्स पॅन्ट घेतली, शर्ट घेतला, रेनकोट घेतला. सो चला आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त चाललोय. सोबत आमच्या काल्लेरवाली गँग. दमले का? नाही नाही कोहली आगरी कधीच दमत नाही. चला घोडाला पला बाजूला चला जाऊया आता. अजून बराचसा ट्रेक बाकी आहे. अर्ध्यापेक्षा जास्त तरी. दमलात? नाही हा एकच माणूस दमले. चल पटकन. हर हर महादेव. चला चालता चालता महिला मंडळला मोटिवेट करत बाबा चाललेत. बाबा तुम्ही थकले? नाही थकायचंय? नाही अजिबात नाही थकणार. थकणार आहात? नाही चला दॅट्स द स्पिरिट. चला दादा चला. अजून बम बम भोले महादेव. रुकने का नाही, थकने का नाही. थंडी पाहिजे होती बस. थंडी पाहिजे होती. शर्टाचं का ते काम चालू झालं. गरमी हा. आणि हा सीनला तर भाई तोड नाही. सुंदर सीन भारी ना. आणि हे इकडून हिमालयन रेंज. ही हिमालयन रेंज दिसते बघा. अजून पुढे आल्यावर अजून आपली मंडळी भेटली. थकले का? नाही नाही जीत थकला? तुम्ही? तर आता आमची मंडळी येत आहे ना म्हणून थांबलो. चला चला थांबत लोचावला नाही तर मी पोचलो असतो. हो ना. So, चला आपण जाऊया पुढे. मिलते आगे. सो आम्ही तिकडे होतो आणि तिकडून शॉर्टकट करून आलो. आणि लॉंगकटवाले शिस्तीनवाले रूटवाले माणसं. आम्हाला जसं जमते तसं. हो ताई चला. आता थकाल तर कसा होईल. शर्यत लावायची का? चला हा लावू. चला 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 आपण चढतोय. चढता चढता आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर पण भेटले. बाबा इकडे हाय करा. हाय. चला आम्ही बाबा तुम्ही काश्मीरचे आहोत का? आमच्या बाबांना सांगते. बाबाने ताई बाबांनी काय सांगितलं माहितीये का? काय ए ज्योतिबाईनी बाबांनी काय सांगितलं माहितीये का? एकदा का तुंगनाथची ट्रेकिंग झाली. आमचा सीट रोटेशन आहे ना बसमध्ये. सीट रोटेट करायचं. बाबांनी सांगितले का तुंगनाथ एकदा झाला की आमचं केदारनाथ अच्छा केदारनाथ झाला का आमचा हातपाय बांधा ना गाडीच्या वरती टाकावर. तरी चालेल होतं. चला कोणी शरलेल माझ्याशी? खरंच काय? मग आम्ही पोहोचलो असतो ना वरती. चला मग मग कसा असं धावून जाडे माणसांचं ठीक आहे. पातळ माणसांचं काय? तुम्ही तर वाऱ्यासारखं जायला पाहिजे. त्याला विचारा मस्ती जान जवान बाई तू. 25 वर्षाची पोरगी मग मॅनेजर आहे ना म्हणून स्लो चालते. हा पब्लिक सोबत राहायला पाहिजे ना. सिद्धी तुला काय बोलू? सिद्धी नाही थकली. नाही अजिबात नाही. आत्ताच तर बसलेली नाही. अंगात आलं लवकर जाईल. नाही चला चला. अंगात आलं हा आपण जाऊ. आणि इथं तर धावतच निघतो.
चला आपण जाऊया आता वरती. अजून बरीचशी पब्लिक वरती आहे, त्यांना पण भेटूया. इकडे जायला हा असा रूट आहे, पण काय करणार, शर्यत लावले बोलला म्हणजे चढायला लागेल. पण ज्यावेळी शर्यत लावलं दोघं शॉर्टकट फायदा काय? काय भेटणार काय? चला हा तिथून गेले तर चला आता. थकले यस. काय फायदा. चला आम्ही तिथं पहिलाच आहे. आमची चिमुकली थकली आहे. आमची बघा पोरगाची पटापट चालत आले. हे असं असते, बिचारी बारीक आहे ना म्हणून तिच्यावर ढकलतात. चल परू, दमली तू? तिला खांद्यावर जेवण. ए मामा गेला आता तू दमली का? खांद्यावर घेल. मामा आ गया. तिथे सांग दमली का तू सांग. दमली तू? ती नाही दमत, अजिबात नाही. ती स्ट्रॉंग आहे. दमली तू? दमली का? हो का नाही सांग. दमली तू? दमली का? बोल पटकन, हो का नाही? मामाला सांग ना मला खांद्यावर घे. तिला पाय दिसले. त्याच्यावरच समजा. मला ना खांद्यावर जेवायला लागेल मला. सो इकडे धुका आहे बघा, धुका आहे तरी पण घाम फुटलाय, कारण कंटिन्यू अपहिल्स चढ. आम्ही खालून आलो, धुक्यातून चालतोय. तर चला गाईज, आम्ही थोडं पुढे आलो आणि चला चला चला. कॅमेरा चालू केला ना, माहित नाही कॅमेऱ्यात काय जादू आहे. कॅमेरा चालू केला की एनर्जी येते. चला. आम्ही 8 वाजता सुरुवात केली होती, आता 9:30 झालेत, 9:25. अजून आमचा अर्धा ते पाऊण तास बाकी आहे. बाकी आहे ट्रेकिंग ट्रॅकिंगला मजा येते. 750 मीटरचं अंतर असेल जेमतेम. थंड वातावरण आहे. वातावरण पण थंड. वातावरण थंड, धुकं आहे तरी पण गरम आहे, घाम फुटलाय. आम्ही गरमीचे कपडे पण घातलेले, पण खूप गरम होतात म्हणजे सगळे कपडे काढले. माझी मुलगी जवळजवळ इथं मागे 75% चढली ती, चढली, पण आता ती एवढी थकली आहे का तिला बोलता येत नाही. बोलायची ताकद. आणि माझी बहीण आणि आम्ही बरोबर ट्रॅकिंग चालू केलेली. माझी बहीण थर्ड लास्ट आहे, थर्ड लास्ट. आणि मी वरती चढलो. चला आता आपण अजून पुढे जाऊया. सिनरी बघत बघत चढतोय, त्यामुळे जास्त थकवा असा थोडासा कमी फील होतोय. चला. सिनरी खूप छान आहे. हो, फायनली ट्रेकिंग कम्प्लीट झाली. हा, मी निकाल देतो फोटो. आणि आम्ही पोचलो तुंगनाथला, त्यांचा फोटो काढतो. आता आपण जाऊया आतमध्ये आणि इथून महादेव तुंगनाथचं मंदिर बघा. हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे बघा, हा परिसर आहे. आणि हे तुंगनाथ मंदिर. हर महादेव. दर्शन अर्चन पूजन सिंहार दर्शनम जलाभिषेकम कर्मा अहम करिष्ये बोलो तुंगनाथ भगवान की. हाथ वंदे देवमापति वंदे जगत्कारणम वंदे पन्नगभूषणम आमचं दर्शन वगैरे झालं आणि खूप छान दर्शन झालं. मी जेवढं माझ्याने ट्राय होईल तेवढं तुम्हाला गर्भगृहाचं पण दर्शन देण्याचं ट्राय केलंय. बाकी इकडे आपले मुंबईचे काही फ्रेंड्स भेटलेत. हॅलो, कुठून आले तुम्ही? बायकोला घाबरून कोणी आला नाही का? कोण कोण? अक्षय वामन, अजय देशमुख. अच्छा, राहुलवीर आले नाही. पस्तावणार. व्ह्यू आणि दर्शन सगळंच मिस केलंय. हो, सो चला
आणि ब्लॉग आवडला तर विक्रांत पाटील ब्लॉग्सला सबस्क्राईब नक्की करा. महादेव. चला आता हो मम्मी चला दमल्या. मला यायचंय पण थांबा जरा. काय फायदा. चला 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 चल. सो चलो पप्पा आलेले आहेत. किती वेळ लागला तुम्हाला? आम्हाला खूप उशीर लागला. पप्पा तुम्हाला? हो दर्शन झालं. पप्पा थकले तुम्ही? थकले महाराज. तो चला तुम्ही दर्शन करून घ्या. आम्ही चंद्रशिलाला जातो. तुमचा नमस्कार सांगतो. नाही आम्ही येतो मागे मागे. चालेल चला बाय बाय. हा हा त्रियुगी नारायणला जाऊ ना तेव्हा परत लग्नाला बघा. मी काय बोलतो त्रियुगी नारायणला परत लग्नाला म्हणजे आज सगळ्यांना सांगता येईल माझ्या बापाच्या लग्नाला होतो. चला आपण जाऊया आता चंद्रशिलाला, जो की चंद्रशिला इथून अजून 1-1.5 किलोमीटर आहे. सोबत आपल्या दुर्वेश चढशील बेटा. गॉगल बिगल लगा के. चला आपण जाऊया बघूया. हो जे त्याच्यावर तो आमच्यावर लक्ष ठेवील नाही का रे मग. चला आपण जाऊया चंद्रशिलाला. तुंगनाथ. चला बाबा. हो हो चालेल. हो हो आता तुम्ही कुठे चालले? आता चंद्रशिला इकडे. हा पुढे अजून 1-1.5 किलोमीटर आहे. हा इकडे तुंगनाथ मंदिर. हो हो इकडे तुंगनाथ मंदिर आणि इथून अजून चंद्रशिला आहे. आमचं केदारनाथ उद्या किंवा परवा होईल. हा अच्छा अच्छा आम्ही आज रात्री चढणार आहोत असं चाललंय. बघू आता. चल बघूया. चला हो 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 जाऊया आता चंद्रशिलाला. चंद्रशिलाला जायचा ट्रेक आहे. बरीचशी माणसं पुढे गेली आहेत. आम्ही चाललोय आणि इथला व्ह्यू बघा गाईज. सुंदर. आम्ही बऱ्यापैकी चढलो वरती. अजून भरपूर वरती चढायचंय. भरपूर वरती चढलोय. हे बघा तिकडून आलो. कुठं? अच्छा तो आहे ना. चला आपण जाऊया आता चंद्रशिला बघायला, जिथे भगवान श्रीरामांनी तपश्चर्या केली होती. दम लागतोय पण फ्रेश एअर आणि सिनरी बघून थोडंसं रिलीफ मिळतोय. हे बघा इन द क्लाउड्स बेबी. सो आम्ही चढतोय वरती. चढता धुका एवढा झाला की आता समोरचा रस्ताच दिसत नाहीये. नक्की कुठून जायचं काही समजत नाही. कहाँ से है बाबाजी? हाँ नहीं रास्ता कहाँ से है? इधर से. अच्छा हम जा रहे हैं इधर से. मी चंद्रशिलाला ट्रेक करतोय. अजून भरपूर बाकी आहे आणि आम्हाला वरुण भेटलाय. मी तुम्हाला वरुणला भेटवतो बघा. हा वरुण आहे. नमस्ते. वरुण स्पेनचा आहे. पण लहानपणापासून ते सनातन धर्म शिकायला आलेत. कसा वाटतोय सनातन धर्म? कैसा है? बहुत अच्छा, बहुत बढ़िया. महान है. महान आहे. हाँ, सबसे महान. चले. आणि आम्हाला चॉकलेट्स पण दिले. शुगर लेवल कमी झाली आहे. बोलो हर हर महादेव. हर हर महादेव. उसको भी दे दो. अरे परत चढला. इथे चालवत नाही परत चढला. अरुण द डेंजर बॉय. चलो अरुण जी धन्यवाद. अच्छा धन्यवाद. हाँ. आम्ही चाललोय वरती आणि ते दगड बघा कसा आहे. आणि अजून आम्हाला वरती जायचं आहे. तिथे वरून आमची गँग बोंबलते बघा. किती लांब आहे अजून? जे वापस घालते जावा बोलते. आणि ते दगड बघा कसा चढायला आहे. बघा या दगडावरून चढायचंय. आणि आमच्यासोबत दुर्वेश आहे. दुर्वेश थकलाय. चल लवकर. मी त्यांच्यासोबत चाललो पर्यंत चालते. चलशील ना वरती? चलो. मागात लाल पडले. तो
साधू आले का ना लालवाला? त्याला नाही तो थकला नाही ना. आणि खाली तो सुशांत बसले ना, तो सुशांत ते काठी देस. चलो बाय बाय. काहीच जेवण द्यायला आमच्या वरती जाताना बेकार बरा काम केलं म्हणजे तुम्ही. चलो आम्ही पातावरा पण. सो फायनली पोचलो आम्ही एवढी ट्रॅक केल्यानंतर. हा आहे चंद्रशिला. इथे बसून भगवान श्रीरामांनी तपश्चर्या केलेली आणि इथे चढायला एवढा वर आलोय आम्ही. लो ऑक्सिजन, हाय अल्टिट्यूड आणि आता तरी वेदर थोडासा चांगला झाला. कधीपासून इथे पूर्ण ढग उतरलेले, जे खाली उतरत होते त्यांच्या केसांवर असे ड्रॉप्स दिसत होते, रेन ड्रॉप्स. चला दर्शन करून घेऊया. मी पोचलो चंद्रशिला मंदिराच्या इथे. आणि हा इथे मंदिर आहे चंद्रशिला मंदिर. कहाँ पर मी तर सांगतोय जे पण तुम्ही जेव्हा चंद्रशिलाला इकडे तुंगनाथला याल, तुम्हाला जर चंद्रशिलाला ट्रेकिंग जमेल ना जमेल माहिती नाही मला, कारण खूप वरती आहे. तुम्ही बघू शकता इथे खूपच वर आहे, खूपच. तो बैठो ना, तब ना बगैर तो कैसे चलोगे. तो रात दक्ष की लड़कियां 2 थी क्या, दोनों लड़की चंद्रमा भगवान को ब्याही थी. तो आनाकानी हो गई प्रेम के चक्कर में. उन्होंने अपने पिताजी को बोला चंद्र भगवान जी हमारे साथ ऐसा करते हैं, हमारे पति देव. उन्होंने बोला ऐसे कैसे. उन्होंने अपने पिताजी से बोला, राय दक्ष से, प्रजापति से. उन्होंने बोला ऐसा है, अच्छा मैं समझाऊंगा. तो उनको अहंकार था, खूबसूरती से. उनके जैसा कोई था नहीं देवलोक में, कोई था नहीं देवी देवताओं में. इतना खूबसूरत आदमी कहाँ मिलेगा. अब उनको बस अहंकार घमंड आ गया. तो भगवान ने बोला, हे तू तो यार विनाश काले विपरीत बुद्धि, विनाश के दिन आएंगे तो विपरीत हो जाएगा. तब राय दक्ष ने श्राप दिया उनको, देखो तुम्हारा ये शरीर में कालापन हो जाएगा तब तुम हमको याद करोगे. तो इसलिए 7 दाग अभी भी रह गए चंद्रमा के अंदर. आप देखते हो दाग, इसीलिए वो दागी है 7 दाग अहंकार घमंड में. तो राय दक्ष का शराब के कारण वो 7 दाग अभी बचे कम है. तो जहाँ तपस्या किए तो भगवान शिव जी ने उनसे बोला, देखो ऊपर जाओ तपस्या करो, वहाँ शिला है, वो चंद्र की शिला है वो. तो उनको अपना ठिकाना दिया भगवान शिव जी से, सबसे ऊंचा हिमालय. उन्होंने अपना ठिकाना दिया. उनके तपस्या करने से गंगा, आकाश कामनी गंगा प्रकट की बूंद मात्र में. ये बूंदें हो रही है ना, गिर रही है. हाँ, बूंद के मात्र से उनका ये रोग खत्म किया. 7 दाग फिर भी रह गए, इसलिए चंद्रमा अभी पूरा क्लीन नहीं हुआ. इसलिए वो खूबसूरत थे, अहंकार था, घमंड था. तो उन्होंने बोला, यार तुमने मेरी दोनों लड़की से विवाह किया, मगर दोनों से प्रेम तो करो. पर नहीं, उनको अहंकार और घमंड में आ गए तो बस उसी में उनको दाग हो गया. तब वो यहाँ पाप का पराचित करने के लिए यहाँ तपस्या किए, अपना दाग करते गए. पर भगवान ने बोला, पूरा करूँगा तो इसको फिर अहंकार हो जाएगा, फिर इस चक्कर में पड़ जाएगा कहीं ना कहीं. तो इसलिए भगवान ने उसको 7 दाग फिर भी छोड़ दिए. सो आम्ही उतरतोय आता आणि आम्हाला लांबूनच गाण्यांचा आवाज आला. म्हटलं कोणतरी मजा करत आलाय. आता मला सांगा, जिथे जाऊ तिथे आग्रा कोळ्यांशिवाय अजून कोण मजा करणार आहे. बघतो तर ज्योती वहिनीचा, मी पण नाही. मग ज्योती वहिनीचा. ताई ये लवकर ताई. चला तुम्हाला दिसतोय ना तिथे. हा त्याच्यापेक्षा जाम आहे. काय सांगितलं. जामच लांब आहे आणि अजून आपली पब्लिक येते इकडे. तो आता आम्ही खाली उतरतोय आणि आपल्या पिंपलासच्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले. कुंदन पाटील ते खास. अच्छा, कसे आहात तुम्ही. व्यवस्थित आहे. तुम्ही कसे आहात. एकदम मजेत.
चालेल आम्ही उतरतोय खाली आणि चालतोय आता. आम्ही कुंदम पाटीलचे मित्र. अच्छा हा आम्ही आता खाली उतरतोय आणि आम्हाला आई बाबासा भेटली. आई तुम्ही तू खरोखर चढली यार? मी अख्ख्या बसमध्ये आईला चिडवत होतो तू चढशील नाही तू बरं वैतागशील. तुंगनाथला जाऊन चंद्रशिलाला पण गेली. एनर्जी आहे ज्योतीने आम्हाला वलीला पण का? ज्योती वहिनी स्वतः चढली 2 वेळा. हा? आम्ही ना आम्हाला थोडंच असं बाकी होता असं बर्फ आला ना मग सांगितलं तुम्ही जा रिटर्न बोलते. चला मग आता उतरायचं आपण. काहीच बोलणार नाही तू बोल. काय बोला आता? तुम्हाला माहिती प्रवास मस्त आला. मस्त सुंदर. मी बोलू का? विक्रम पाटीलने बरं नेलेलं आहे मम्मी पप्पा. बोला बोल चला आता बोला काही. मस्त वाटलं एकदम. प्रवास अति उत्तम. मम्मी जाताना घोड्यावर गेली. उतरताना कसं वाटते? मस्त वाटतं. चढताना पण येवाचा ना. श्रावण बालाने नेले नाही. असं दे आता. झालं तुम्ही टाकून जे मी घोड्यावर गेलतो. टाकून गेला नाही तुम्ही व्लॉग मध्ये बघले ना मी घोड्यावर गेलो. नंतर रस्त्याला मला भेटले होते तू उतर मला जाऊन दे घोड्यावर. तिला याला बोलतो श्रावण बाल जातो काशीला जातो काशी. श्रावण बाल कसा? कोणत्या वर्ष? श्रावण बाल मम्मी पप्पाला घेऊन जा. तो बघ तो बाल बघ. कोण ते का? पांबटले बघ तो बाल. अजून काय नाही चल. तर चला गाईज इथून फायनली आम्ही खाली उतरलो. ज्या गेटमधून सुरुवात केलेली त्या गेटजवळ पोचलो. आणि थकले का? वाट लागली. 7:45ला सुरुवात केली 10 वाजता पोचलो आपण. म्हणजे 2-2.25 तासाची जर्नी आहे इथून. गेटपासून 2-2.25 तास लागले. मला तर 2.25 तास लागले. आणि मग तिथून तुंगनाथवरून अजून वर चंद्रशिलाला जायला ती 1.5 तासाची ट्रेकिंग अजून आहे. सो तुंगनाथ ते चंद्रशिला थोडंसं हार्ड आहे. तुंगनाथ पण हार्डच आहे. पण हे 2 तास आणि ते 1.5 तास जवळजवळ 3.5 तासात आपण चंद्रशिलापर्यंत पोहोचतो. चला आता आपण जाऊया बाहेर. आपलं जेवण वगैरे रेडी असेल पण एक्सक्यूज मी. चला आता जाऊया आणि जेवण करूया. कारण आम्ही आता वाजलीत बघा 2:45. इकडे या साईडला 2:45 वाजलेत. चला आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही खाली उतरलो. कोण? आम्ही तुंगनाथवरून खाली उतरलो. जेवण वगैरे झालं आणि आता बसलो गाडीत. पण हे काय की गाडीत बसल्यावर लगेच सुरुवात केली. मला पण परफ्यूम मार ना. काय नाही एक याच्यात आहे माझ्या जॅकेटमध्ये. सो आता काय करणार? रस्ता बघणार आहे की झोपणार आहेत? आज कोणीच आईला बोलणार नाही झोपण्याला. आई झोप तू बिंदास. आई चंद्रशिलापर्यंत चढले. डेंजर काम. मग हा तेवढ्या वरती चढल्या नॉनस्टॉप. हा मी हैराण. आम्ही आईच्या पाया पडलो. आई पाय दे सगळ्यांना पाय दे. पाय पडा. आई मी शिफ्टिंग करता माझे पाय पडा. मी आईला नंतर देईन. होईल की सुजले. हा बोला. गुजरात आपल्या पाया पडावं विजा का? ती चढली ना. आता गेला चावी दिली का? हो ती पोलिसांनी दिली. सो चलो आता थकलेली लोक आहेत. थोडासा त्रास देतो बरं. खा बाम खा. बाम खाल्यावर बाम पोटान जाईल मग अख्ख्या अंगान पसरेल ना. जिथे दुखणं असं सगळं बरं होईल. मग चला आता सगळ्यांना भेटून झालं. कारण आता एकदा की गाडी चालू झाली की कोणीच जागा राहणार नाही. सगळे झोपतील. आई तू झोपणार? तू झोप. आज तू आवरी चालले ना मानला तुला. मस्त आई भारी चालली पण नॉनस्टॉप. मग
पडला बघ खालती. फायनली गाईज आम्ही रूमवर पोहोचलो. आजच्या ट्रेकिंग नंतर जो पायाचा भुगा झाला, पाय कोल्हे पांगले लोलबडले सगळं झालंय आणि फायनली रूम भेटला आम्हाला. हा तुझी रूम कुठे आहे? मग इथे कशाला गर्दी घालायला लागली? मी काका काकूशी बोलायला लागले. काकूचे पाय दुखले, काकूच्या पायाची काही बाम लाव, काही मसाज कर, काही सेवा कर. काकू काकू लागून नाही का? आमची बातच खपत नाही. आणि आम्ही टाकू एकमेकीला नाही का? बाबू बाई. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा मला सांगितलं की इथून तुला खूप छान व्ह्यू मिळेल. आता सध्या व्ह्यू तर ब्लॅकआउट आहे सगळा. रात्रीचे 8:45 वाजलेत. मी उद्या सकाळी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवता. मी पण बघितला नाही. बघू आता आपण उद्या सकाळी काय व्ह्यू असेल. कोणची तुमची रूम कुठं आहे? ये पसारा घेतला वा यावी. कॉल तुझ्या बाजूचा रूम सुचलो होतो यांची. काय पसारा तुमचा बाबा? हे सर्दी जायची बरी. कोणी बांबरल्यावर हे तुम्हाला पण व्ह्यू आहे ना? हो. मग अयो आम्ही शेजारी काय आहे बरी ना? आता तुला समजलं आम्ही काय बोललो. बरं इकडच्या कडीला होतो आता. चला चला जेवायला जाऊ. चला जेवायला जाऊ. चला सुचला काहीच आता जेवण वगैरे करून घेतो, कारण उद्या आम्हाला केदारनाथसाठी निघायचं आहे. चला तर काहीच आता जसं तुम्ही बघितलं तिकडे 2 बेड शेअरिंग होती आणि मम्मी पप्पा मी तिघं आहोत. सो मला दुसरी रूम अरेंज करून दिली. इधर आपण अकेला बादशाह, सेम व्ह्यू सब सेम. बघा आता व्ह्यू तर तुम्हाला दिसणार आहे, मी सकाळीच दाखवेन तुम्हाला. पण ठीक आहे, ॲडजस्ट करण्यापेक्षा एक रूम एक्स्ट्रा दिली म्हणजे आता, कारण इथे 3 दिवस स्टे आहे. मग 3 दिवस 2 बेडवर 3 जणांनी ॲडजस्ट करायचं, त्यापेक्षा मग हे बेस्ट ऑप्शन आहे. चलो आता जेवायला जातो, जेवतो आणि मग उद्या केदारनाथची ट्रेकिंग आहे. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला केदारनाथची ट्रेकिंग आणि केदारनाथचं दर्शन मिळणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू राहा. जे नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो चला आता जेवण रेडी झालेलं आहे, आपण जेवण करून घेऊया. आज काय मेन्यू आहे? बस भात वरण भाजी. कसली आहे? हां आलू मटर. नाईस. अंदोर वाढता अंग घ्या. हां पापड पण द्या ना. धन्यवाद. चला आपण जेवण करून घेऊया आता. काही पाहिजे का तुम्हाला? पाहिजे असेल सांगा, इथेच बाजूला आहे तुमचा, तुम्ही घ्या. मग तो विचारायला आला आणून द्यायला नाही. अरे बापरे, स्पेशल सोय झाली तुमची. अच्छा छान आहे छान. मी तर मला नाही खाली बसलो असतो, पण डॉक्टरने मनाई केली खाली बसायला. ताई तो चार्जर तुम्हाला शोधतो. डॉक्टर मित्र होता ना, त्याला सांगितलं बरं असं सांग, मला कंटाळा येते खाली बसायला. मम्मी हाऊज इट? काय नाही जेवची. चलो ते पण जेवण करून घेतो. बाबा परा तू पुसली.